निफाड तालुकाध्यक्ष संतोष सुराडकर. तर आपण काल वीटभट्टी या परिसरामध्ये नागरिकांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता. तर त्या संदर्भात आपण प्रशासनाला हाक दिली आणि प्रशासनाने आपल्या हाकेला साथ दिली. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे कचऱ्याचं साचलेला होता आणि बऱ्याच प्रमाणात इथे म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात इथं कचरा साचलेला होता. तो कचरा आज साफ झालेला आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांचं जे शौचालय त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती की ज्यामुळे कीटक वगैरे साप येण्याची शक्यता त्या बाथरूममध्ये होती. तर तिथं तातडीने साफसफाईसुद्धा करण्यात आलेली आहे. कालचा जर माझा व्हिडिओ बघितला तर तिथे मोठ्या प्रमाणात झाडी साचलेली होती. हे बघा, इथे पूर्णतः त्यांनी JCB लावून आणि स्वच्छता करून दिलेली आहे. चांगल्या पद्धतीने तर हे बघा, हे महिलांचं शौचालय पाठीमागून ते झाडं. तर अशाप्रमाणे नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी आणि कर्मचारी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या परिसरामध्ये येऊन स्वच्छता केलेली आहे. आणि अशी स्वच्छता जर रोज झाली तर निश्चितच पिंपळगावातील नागरिक तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ देतील. आणि हेच आपलं सांगणं असतं की जर कधी आपण सरकारी कर्मचारी आहोत तर आपलं काम पण आपण व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. जे कामं आता आपण केलं आहे. माझ्यासोबत आहेत आमचे शहराध्यक्ष फारुख शेख, निर्भय महाराष्ट्र पार्टीचे. बोला. नमस्कार, वंदे मातरम. मी फारुख रौफ शेख, पिंपळगाव वसवंत शहराध्यक्ष. आणि परवाच्या दिवशी जी लाईव्ह झाली होती कचऱ्याच्या संदर्भात, कालच सॉरी, तर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याला, का जेणेकरून नगर परिषदेने ते आपलं लाईव्हचं मनावर घेतलं आहे. मी त्यांचा आभार मानतो. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न. धन्यवाद.